नमस्कार सगळ्यांना. बघा आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तुम्हाला मिळाला असेलच. आशा आहे की सगळ्यांना मिळाला असेल. त्यांना मिळालं नाही त्यांचं काय आहे ते सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तसंच आता एप्रिलचा हप्ता ₹21 वाटप चालू झालेला आहे की नाही? तसेच कोणत्या महिन्यांना पैसे येणार आहेत एप्रिलचे ते पण सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच अजयदादा पवार यांनी पण काही माहिती दिलेली आहे. ₹21 विषयी किंवा पात्र आणि अपात्र महिलांविषयी ती पण क्लिप या व्हिडिओमध्ये ॲड केली आहे. तर ती क्लिप पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. कारण त्यात बऱ्याच महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत किंवा महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत लाडक्या बहिणीविषयी. ते मी तुम्हाला सांगते. बघा आता ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आलेला आहे, त्या सगळ्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे बघा. ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही, त्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. लक्षात घ्या. कारण सांगते, कारण त्या महिला अपात्र आहेत. लक्षात घ्या. कारण ज्या महिला अपात्र आहेत त्यांना जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून पुढचे हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना त्याचे पुढचे हप्ते पण नाही मिळणार. कारण त्यांचं नाव योजनेतनं कट केलेलं आहे. लक्षात घ्या. कारण त्या त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे किंवा त्यांच्या घरी चारचाकी आहे किंवा त्या सक्षम आहेत. अशा काही गोष्टी आहेत. त्याच्या आधारे त्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला जर फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र आहात ते तुम्ही स्वतःच हे करून घ्या. कारण पुढचे हप्ते तुम्हाला आता मिळणार नाहीत. तुमचं नाव योजनेतनं कट केलं गेलेलं आहे. तसेच ज्यांना आता एप्रिलचा हप्ता हा कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो. तुम्हाला तुमचे मेसेज चेक करणं गरजेचं आहे. फोनवर SMS कधी पण येऊ शकतो. तुम्हाला जेव्हा केव्हा एप्रिलचा हप्ता येईल तर मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपल्याला कळणार आहे की कुठल्या जिल्ह्यात. जिल्हा पण कमेंट करा. ठीक आहे, जिल्हा कमेंट करा आणि किती रुपये आले ते पण कमेंट करा. म्हणजे कळणार आहे की ₹21 चालू झालेत की 1500. आता पुढची क्लिप पाहत राहा. अजयदा पवारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात त्या बघा. त्यावेळेस लाडक्या बहिणीनं यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे. आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला. त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा. लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका. अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही. ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं. तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात. अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे. अध्यक्ष महोदय, काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे. विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी, आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते. हे तर खरं. बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोरापेक्षा. आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते. भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही. आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे, काय झालं? 5 वर्ष वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना. 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले. आम्ही हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही. मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथराव नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत. पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला. त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे. अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे. त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या. आम्ही त्यांना विनंती केलेली. मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं. लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही. अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे
कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे. त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे. हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत. हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो. या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट, अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय, ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले. त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले. त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे. आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा. आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000. आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे. कारण हा थोडका पैसा नाही. अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये. आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात. कारण हा थोडका पैसा नाहीये. या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल. हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू